मंगळवारी बाजार समितीच्या त्रिविभाजनासंदर्भातील शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं रद्द केला. पुन्हा हरकती घेण्याचे आदेश दिले. म्हणजेच 28 ऑगस्टपर्यंत नवीन निर्णय घेण्यासाठी आदेश दिले. त्यामुळे संचालक आणि समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष आता उपनिबंधकांच्या निर्णयाकडे लागले आहे. शासनानं त्रिविभाजन आवश्यक असल्यास कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी न्यायालयानं 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा अंतरिम दिलासा मिळाला होता. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी, सोसायटी आणि ग्रामपंचायतींचे ठराव उपनिबंधकांकडे सादर केले. त्रिभाजनाच्या विरोधात 206 संस्थांनी ठराव दाखल केले, तर विभाजनाच्या बाजूने केवळ 18 संस्थांचे ठराव आले. त्यामुळे उपनिबंधक काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे.